सकाळी सकाळी अन्विता हॉटेलमध्ये हा भरपेट नाश्ता करून आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी. बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज आम्ही चाललो आहोत माझ्या मामाकडे. त्यांनी आम्हाला बोलवलं आहे जेवण करण्यासाठी. जे आता अधिक मास हा महिना चालू आहे, सो त्याच्यामध्ये जावई आणि लेकीला घरी बोलवतात आणि त्यांच्यासाठी जेवायला बनवतात, त्याचबरोबर त्यांना वेगवेगळे गिफ्ट्स देतात. सो आम्ही आज आमच्या मामाकडे जात आहोत त्याच्यासाठी. आणि आता मी गाडीमध्येच रेडी होणार आहे. चला तर मग गाईज, आता मी ना गाडीमध्येच रेडी होणार आहे. सो त्याच्यासाठी मी सगळं सामान घेऊन आली आहे मेकअपचं. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके, हे बघा, हे मी वापरणार आहे लॅक्मेचं हे वालं क्रीम आहे, जे फाउंडेशन सगळं, म्हणजे तुम्हाला बाकी काहीच अप्लाय करायचं गरज नाही. मी याला सनस्क्रीनमध्ये मिक्स करते आणि लावते. बट आता मी सनस्क्रीन नाही आणलं आहे, तर मी डिरेक्टली हेच अप्लाय करणार आहे. हे बघा, इतकं घेतलंय मी. दिसतंय का तुम्हाला हे का? ओके, आणि हे बघा, इकडे मी अप्लाय केलंय हे काय CC क्रीम जे आहे ते मी अप्लाय केलं आता. नेक्स्ट हे आहे फेसेस कॅनडाचं चिक टिंट, लिप टिंट म्हणू शकता तुम्ही, काही बोलू शकता याला. आणि हे इतकं मस्त आहे. मी फक्त एवढं एकच अप्लाय करते त्या CC क्रीमवरती आणि डन, माझं मेकअप होऊन जातं. हे बघा, याचं पिगमेंटेशन बघा. इतकं मस्त आहे ना हे. तुम्हाला गाडीमध्ये इतकं लाईट व्यवस्थित येत नाही आहे, त्याच्यामुळे हे दिसत नाही आहे, पण खरंच खूप छान आहे हे. आणि फक्त याचा प्राईस आय थिंक 350 रुपीज किंवा 400 रुपीज आहे. सो यस, डन विथ द मेकअप. त्यानंतर असा हा सुंदर वळणावळणाचा रस्ता क्रॉस करून आम्ही जालन्यात येऊन पोहोचलो. आणि हे बघा, इकडे माझ्या मामीने इतकं टेस्टी जेवण बनवलेलं, त्याचबरोबर त्यांनी इकडे असं डेकोरेशन पण करून ठेवलेलं, इतकं छान होतं. आणि त्याचबरोबर आमच्या दोघांसाठी त्यांनी कपडे आणि बाकी भेटवस्तूसुद्धा आणून ठेवलेल्या. ते बघून खूप छान वाटलं. आपल्या घरचे आपल्यासाठी किती गोष्टी करतात. या पूर्वापार चालत आलेल्या सणांमधूनच आपण आपल्या एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करू शकतो आणि त्यामुळेच आपले नाते आणखीन घट्ट होते असे वाटते. या प्रत्येक सणाचा ज्यावेळेस तुम्ही विचार करता त्यावेळेस काहीतरी रेलेव्हन्स आहे असं वाटतं आणि प्रत्येक गोष्टीचा काही ना काहीतरी अर्थ जोडला जातो किंवा सांगितला जातो. आणि आपणही हा वारसा जपून तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे. आम्ही काल जालन्यामध्येच थांबलेलो आणि आता आम्ही परत निघालेलो आहोत बीडकडे. आणि बीडवरून आम्ही जात आहोत अंबेजोगाईकडे. अंबेजोगाईला आम्ही जाणार आहोत माझ्या घरी. तिकडे पण आम्हाला आज धोंडे जेवणासाठी बोलवलेलं आहे. सो आता आम्ही रस्त्यात आहोत. त्यानंतर इकडे जंगलात आम्हाला ही हरणेसुद्धा दिसली. मग मी झोप काढली आणि आम्ही निघालेलो अंबाजोगाईला जाण्यासाठी. अंबाजोगाईमध्ये काय झाले हे बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, अंबाजोगाईचा ब्लॉग येतोय हां, सो लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.